नमस्कार मंडळी, देव माणूस मधला अध्याय याचा दुसरा भाग काल झी मराठीवरती प्रसारित झाला. आपण पाहिलं की अजित कुमार एक नवीन चेहरा घेऊन सर्वांसमोर आलाय, तो म्हणजे मोहन. मोहन नावाचा टेलर बनून तो वाराणसीमध्ये वावरत आहे. चला तर मग पाहूया या भागामध्ये काय काय घडलं. अजित कुमार आता मोहन म्हणून वाराणसीत वावरत आहे. तिथे त्याची मैत्री एका गोपाळ नावाच्या तरुणाशी होते. तो गोपाळकडून त्याच्या कुटुंबाची सर्व माहिती मिळवून घेतो. तो त्याच्याशी मैत्री करतो कारण गोपाळ हा सातारचा आहे असे दाखवले गेले आहे. अजित कुमारला नंतर कळतं की पोलीस त्याच्या मार्गावरती आहेत. तेव्हा अजित कुमार गोपाळचा खून करतो. गोपाळची ओळख घेऊन तो गोपाळच्या गावाला म्हणजेच कुरोरीला निघून जातो. अजित कुमार म्हणजेच गोपाळ बनून जेव्हा गोपाळच्या कुटुंबाकडे जातो तेव्हा त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी गोपाळने दिलेली सर्व माहिती तो कुटुंबाला देतो. पण तरीही अप्पांना म्हणजे तुमच्या आमच्या आवडतं पात्र अण्णा नाईक यांना गोपाळचा संशय येतो. तेव्हा आप्पा त्याला त्याच्या लहानपणीचे प्रश्न विचारतात. पण गोपाळ म्हणजेच अजित कुमार खूप हुशारीने या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. त्यामुळे आप्पांनाही पटतं की हा आपला गोपाळच आहे आणि सर्व कुटुंब त्याचं आनंदाने स्वागत करतं. आता या भागामध्ये नवीन नवीन असे पात्र दाखवले गेले आहेत. जसे की गोपाळचा भाऊ सुधाकर दाखवला गेला आहे. सुधाकरचा एक छोटा मुलगाही दाखवला गेला आहे आणि गावातील अनेक नवीन असे इंटरेस्टिंग कॅरेक्टर दाखवले गेले आहेत. त्यामुळे या भागाला एक रंजकदार असे वळण भेटले आहे. मित्रांनो, देव माणूस चा मधला अध्यायचा दुसरा एपिसोड खरोखरच खूप मनोरंजक होता. किरण गायकवाड याचा अभिनय नेहमीप्रमाणे कमालच आहे. प्रत्येक सीन मध्ये तो मालिकेला एका पुढच्या लेवलला घेऊन जात आहे. आता या मालिकेतील नवीन एंट्री म्हणजे अण्णा नाईक. अण्णा नाईकांचा अभिनय पण अप्रतिम दाखवला गेला आहे. त्यांचं बोलणं, त्यांचं रुबाबदार असं व्यक्तिमत्व मालिका एका वेगळ्याच वळणाला घेऊन जाते. त्यांचा ग्रामीण संवाद एकदमच भारी वाटला. कथानकाचा वेग फार मस्त आहे, पण मला वाटतं अजून काही ट्विस्ट येणे बाकी आहे. त्यामुळे काही सीन जरा जास्त स्लो वाटतात. कदाचित पुढच्या ट्विस्टसाठी बिल्डअप असेल तो. तरीही मालिकेचा थरार आणि सस्पेन्स आपल्या सर्वांना खेळवून ठेवतो. आता तिसरा भाग आपल्यासाठी अजून काही नवीन घेऊन येतो हे पाहणे नक्कीच रंजकदार ठरेल. हे नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर जोडले जावा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती बटन दाबा. धन्यवाद.